सो हे गाइस वेलकम बॅक टू आवर चॅनल. सो आज आपण बघणार आहे सिंपल अँड सोबर. मी आज साडी वेअर केलेली आहे, तसं तुम्हाला नंतर मी फोटोज पूर्ण टाकणारच आहे. सो मी रायझर लावलेला आहे आणि आता पुढची स्टेप आहे करेक्टर. या क्रायलॉनच्या पॅलेटमधनं घेतलेला आहे. हा FS27 नंबर आहे. माझ्या टोनपेक्षा 2 टोन डार्क आहे. तो मी डार्क स्पॉट आणि हे पिगमेंटेशन हाईड करण्यासाठी यूज करते. ऑरेंजच करेक्टर पाहिजे असं काही नाही. एक शेड डार्कर किंवा 2 शेड डार्कर तुम्ही यूज करू शकता. सेम मी दोन्ही पण अंडर आईज हाईड करून घेते. सी दोन्ही पण हाईड झालेले आहे. जिथे जिथे तर असं मी सर्व बोटानेच ब्लेंड करून घेतलं आहे. बघा तुम्ही, इवन स्किन टोन झालं. आपले न्यूयॉर्कचं BBC क्रीम सारखंच आहे. फाउंडेशनच्या ऐवजी त्याचा बेस करणार आहे. सो मी ते 1 ड्रॉप घेणार. त्यात मी मिक्स करणार आहे पर्सची स्विस ब्युटीची इल्युमिनेटर, म्हणजे थोडंसं ग्लॉसी लुक दिसेल. 1 ड्रॉप त्याचा ॲड केला. नंतर सिंपल लुक आहे. मी जास्त हेवी बेस करणार नाही, त्यामुळे मी जास्त प्रोडक्ट पण यूज करणार नाही. ब्लेंडरने ब्लेंड करून घ्यायचं. पूर्ण स्किनमध्ये मी ब्लेंड केलं व्यवस्थित. मी ॲज अ ब्लश म्हणून लिप पॅलेटमधून पिंक शेड यूज करते. ब्लश झालेला आहे. मी आज कॉन्टूर वगैरे काहीच करणार नाही आहे. सो आता आपण डायरेक्ट कॉम्पॅक्ट अप्लाय करूया, कारण सिंपल लुक आहे आणि जास्त हेवी नको आहे मला, कारण मला फंक्शनला जायचं आहे. तर त्यामुळे मी स्किप करते आहे. मी फक्त ब्लश मला आवडतं आणि छान लुक येतो म्हणून. बेस पण सिंपल आहे. सो आपण नेक्स्ट कॉम्पॅक्टने लॉक करूया. नंतर मी हायलायटर यूज करून घेते. शाईन असतो, शाईनी लुक येण्यासाठी हायलाइट पॉइंटवर सो मी ते आय मेकअप करते आहे. बेस मी लावला नाही. मी शेड ब्युटीच्या पॅलेटमधनं आणि तो ब्लेंड करते पूर्ण आईज. सिंपल एक शेड घेतला, सेम सेकंड आईज. नेक्स्ट मी लायनर लावणार आहे.
आयब्रो डिफाईन करून मी लिप कलर घेतला आहे लिप लायनर मार्सचा. नंतर मी लिप ग्लॉस यूज करते आहे. सो दिस इज माय फायनल लुक. सो कसा वाटला नक्की कमेंट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. सो कशी दिसते हे पण कमेंट करा. सो बाय गाईज.